आरोपीचा एन्काउंटर करून मारून टाका। लोकल हत्याकांडातील मृत तरुणाच्या वडिलांनी ही मागणी केली आहे। भांडण झाली तर सॉरी म्हणा आणि निघून जा। मृत मयंक लोहारच्या पित्यानं तरुणांना हे आवाहन केलंय। मला न्याय द्या, माझ्या मुलगाला ठार मारून दिलाय। त्या इसमला तो सुवर्ण बोलतोय, ते नाव आहे त्या बोलत आहे तुम्ही, आणि मी ऐकलं आहे। त्याला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर एन्काउंटर करून टाका, नाही सगळ्यांच्या समोर एन्काउंटर करा आणि फाशीची सजा द्या। मी हेच न्याय सगळ्यांना मागतोय। मला न्याय द्या, त्या माझ्या मुलाला न्याय द्या। आणि मला सगळ्यांचं विनंती आहे, कानून प्रशासन सगळ्यांना मी विनंती करत आहे। माझा मुलगा जसं यांनी एकाच सणात ठार केला, याला पण गोळी घालून एन्काउंटर करा आणि फाशीची सजा देण्याची मी माग करत आहे सगळ्यांना। माझं एकच आहे विनंती सगळ्यांना, जनतांना, लहान मुलांना, सगळ्या मुलांना, युवक मुलांना, की कधी हे पण वाद झाल्यानंतर दोन गोष्ट बोला आणि सॉरी बोलून निघून जा। एक दुसऱ्याला तुम्ही पहेल द्या, एक दुसऱ्याला तुम्ही समजून घ्या आणि असे वाद करू नका। आणि वादात मध्ये अशी प्रकरण घडते, यामुळे सॉरी म्हणून तुम्ही निघून जा। चाकू बॅगेत टाकून जाणारे फिरणारे, असे सायको फिरणारे लोकांनी असतात, कोण काय त्याच्याशी वाचवा, त्याच्याशी वाचा, तेच आग्रह करत आहे मी सगळ्यांना। मुंबई लोकलमध्ये घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोड इथल्या मेघदूत सोसायटीमध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मेघदूत सोसायटीला भेट दिली। यावेळी शिष्टमंडळानं सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांची भेट घेऊन आरोपी रोशन सुवर्णा यानं भाडेतत्वावर घेतलेलं घर तात्काळ खाली करून घेण्याबाबत लेखी निवेदन सादर केलं। समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी या दृष्टीनं सोसायटी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे।